नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला काही सत्यांचा उलगडा होताना पाहायला मिळणार आहे. अर्थात सायली आणि अर्जुन हे त्या पेनड्राईव्हच्या मागे लागलेले असतात, ज्या पेनड्राईव्हमध्ये त्या ड्रग्सचा किंवा कोणी ठेवले, का ठेवले, ह्या सगळ्याचा उलगडा त्या पेनड्राईव्हमध्ये असतो आणि त्याचा शोध घेण्यासाठी सायली, अर्जुन हे साक्षी आणि चैतन्याचा पाठलाग करत असतात. आता साक्षी आणि चैतन्य हे एका कॅफेमध्ये जात असताना ते पाहतात आणि त्यांचा पाठलाग करायला सुरुवात करतात. इकडे साक्षी आणि चैतन्य बाईकवरून उतरतात आणि कॅफेमध्ये जायला निघतात. तोवरती सायली आणि अर्जुन त्यांचा पाठलाग करत त्या कॅफेच्या बाहेरच येऊन थांबलेले असतात. आता कॅफेच्या बाहेर येऊन थांबल्यानंतर अर्जुन काय करतो की सायलीला कारमध्येच ठेवतो आणि स्वतः कारच्या बाहेर येऊन त्या अर्जुन आणि साक्षीचा पाठलाग करायला चालू करतो. अर्जुन आणि साक्षी हे काय करतात तर दोघे पण आपल्या कॅफेमध्ये जायला आपल्याच धुंदीमध्ये निघून जातात. मात्र डॉक्युमेंट, पेन ड्राईव्ह हे जे काही कोर्टासंदर्भातील ज्या काही गोष्टी त्यांच्या असतात पर्सनल, त्या गोष्टी तो बाईकमध्ये जो एक कप्पा असतो त्या कप्प्यातच ठेवून निघून जातात. इकडे अर्जुनच्या हाती आता पुरावाच लागलेला असतो ना, कारण अर्जुन आता काय शोधत असतो, पेन ड्राईव्ह, आणि तो पेन ड्राईव्ह त्या बाईकच्या कप्प्यामध्ये त्याला सापडतो. तो तिथे शोध सुरू करतो की आता इथेच म्हणजे चैतन्याने पेन ड्राईव्ह ठेवलेला असेल आणि तो तिथे जातो आणि पाहतो तर काय पेन ड्राईव्ह त्याला सापडलेलं असतं. ते पेन ड्राईव्ह घेऊन तो जात असतो आणि तो सायलीला तिथूनच दाखवतो की ते पेन ड्राईव्ह सापडलेलं आहे. ते पाहून सायली सुद्धा येस असं करून ती कारमध्येच खुश होऊन जाते. आता सायली आणि अर्जुनच्या हातात एक मोठा पुरावा मित्रांनो सापडलेला आहे, तो म्हणजेच पेन ड्राईव्ह. तर तिकडे कोर्टामध्ये सगळेजण हजर झालेले असतात. तर इकडे प्रिया ही म्हणतात ना अस्मिता आणि पूर्ण आजीची चमची असते आणि त्यामुळे ती तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असते आणि सांगत असते की अर्जुन आणि सायली अजून देखील कोर्टात आलेले नाही आहेत, नक्की ते करतायत तरी काय. तर अस्मिता पण तिला बोलते की काय नाही ग, तिला शॉपिंगची आवड आहे ना, ती शॉपिंगच करायला गेलेली असेल असं ती तिला सांगते. तोवरती अर्जुनच्या आईला खरं तर खूप राग आलेला असतो, मात्र ती तेव्हा काहीच बोलत नसते. रागाने बोलायला जाते तोवरती अश्विन तिला थांबवतो आणि सांगतो की मम्मा जाऊ देत, म्हणून आता काही बोलू नकोस, इग्नोर कर. तर प्रिया देखील तेथे तेवढ्यात शांत होते आणि जज साहेब हे तिथे आलेले असतात. आता जज साहेब तिथे आलेले असताना जज साहेब किल्लेदार यांना हुकूम करतात की आता तुम्ही तुमचा जो काही मुद्दा आहे तो मांडा. तर ते सांगतात की माझा एक असिस्टंट वकील आहे, तो देखील इथे येणार आहे आणि त्याच्याकडे मी या केसची जी काही जबाबदारी आहे ती सोपवलेली आहे. तर ते म्हणतात चालेल, आणि म्हणून ते ऐकून महिपत आणि साक्षीला थोडा डाऊट होतो की नक्की चाललंय काय म्हणून. पण तोवरतीच तिकडे अर्जुन आणि सायलीच्या हातात तो पुरावा सापडलेला असतो आणि त्या पुराव्यामध्ये त्यांना ते दिसलेलं असतं की महिपत हा खरा गुन्हेगार आहे, त्याचे वडील नाहीत, आणि हा पुरावा त्या पेनड्राईव्हमध्ये दिसलेला असतो त्यांना. आता मित्रांनो पुढच्या एपिसोडमध्येच नव्हे तर आता त्यांनी त्याचा उलगडा केलेला आहे की आता अर्जुन आणि सायली हे दोघं पण कोर्टात जातात आणि केव्हा जातात, जेव्हा त्या महिपतचा म्हणतात ना की जज साहेब अनाऊन्स करतात की हा खरा आहे की खोटा आहे, त्यावेळेसच ते बरोबर तिथे पोहोचतात. आता इथे साक्षी आणि महिपतचा चेहरा तर पडलेलाच असतो, कारण ते दोघं आलेले असतात तिथे. मात्र किल्लेदार असा का वागतोय हे ऐकून तर सर्वांना शॉकच बसलेला असतो. म्हणजे किल्लेदार सांगतो की माझा असिस्टंट जो कोण वकील आहे तो इथे येणार आहे आणि तो वकिलाचं नाव ते विचारतात काय आहे, तेव्हा ते सांगतात की अर्जुन सुभेदार आहे, आणि हे नाव ऐकून सगळेच खूप शॉक होतात. अर्जुनची आई अश्विन त्याच्याबरोबर पूर्ण आजी देखील शॉक होतात. मात्र थोड्या वेळाने अश्विन आणि अर्जुनची आई हसतात, कारण त्यांना माहिती असतं की किल्लेदार हा आता खऱ्याच्या बाजूने येत आहे. पण किल्लेदारासोबत असं काय झालेलं असतं की लगेच तो असं अचानक अर्जुनची साईड घेतो, हे काही त्यांनी अजूनपर्यंत स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे आता अशी एक म्हणतात ना की एक मनात अशी एक शंका राहून गेलेली आहे की किल्लेदार हा केवळ फक्त म्हणतात ना की अर्जुनच्या वडिलांच्या केस पुरताच त्यांच्यासोबत आहे की पुढे देखील जाऊन तो त्यांच्यासोबत राहणार आहे का. आता चैतन्याला पण टेन्शन आलेलं असतं की नक्की चाललंय काय म्हणून. तर अर्जुन तिथे येतो आणि आता मित्रांनो पुढच्या एपिसोडमध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की महिपतचा खरा चेहरा हा सगळ्यांसमोर आलेला आहे. अर्जुन आणि सायलीने तो पेन ड्राईव्ह कोर्टासमोर हाजीर केलेला आहे आणि त्या पेन ड्राईव्हमुळे महिपतचा चेहरा खरा समोर येऊन त्यांना जन्मठेपची शिक्षा सुनावली देखील जाणार आहे. हे सगळं आजच्या एपिसोडमध्ये नाही तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. पण तोपर्यंत आपल्या मनात एकच शंका राहील की आता तो
तो महिपत आहे, महिपतच्या ओळखी आहे. साक्षी तर अशीच गप्प राहणार नाही ना. साक्षीला खरं तर टेन्शन आलेलं असतं की आता महिपत अडकला गेलाय तर आपण देखील लवकरच या फंद्यातून बाहेर पडणार तर नाही आहोत, आपण पुन्हा पुन्हा यात फंद्यात अडकणार आहोत. आता तिला तसं टेन्शन झालेलं असतं. प्रियाचा चेहरा देखील न बघण्यासारखा झालेला असतो. तर इकडे अर्जुनचे वडील मनातून म्हणत असतात की आता सायलीने खरं म्हणजे सुभेदारांची सून झालेली आहे आणि ते मनातून तिला थँक्यू म्हणत असतात. आता पुढच्या एपिसोडमध्ये काही जण आता अफवा पसरवतील की सायलीचं खूप मोठ्या म्हणजे धुमधडक्यात स्वागत होईल, पूर्ण आजी तिला मान्य करेल किंवा आता सगळेजण सगळं खूप चांगलं होईल. तर असं मला वाटत नाही की असं काही होईल लवकरच, कारण हा एक सिरियलचा भाग आहे आणि तो भाग म्हटल्यावरती काहीतरी ट्विस्ट किंवा सस्पेन्स स्टोरीज या येतच असणार आहेत. तर आता पुढच्या एपिसोडमध्ये लगेचच ते मला वाटत नाही की किल्लेदार पूर्णपणे यांची साईडने बोलेल, पण तो असं दाखवेल की महिपत चुकीचा होता म्हणून मी त्याची अर्जुनची साईड घेतली, असं काहीतरी ट्विस्ट त्याच्यामध्ये येईल. आणि बहुतेक महिपतसुद्धा कोणाच्या तरी ओळखीवर म्हणजेच एव्हाना किल्लेदाराच्याच ओळखीवर नंतर पुढे सुटू शकेल अशी देखील म्हणजे आपण अपेक्षा इथे ठेवू शकतो. आणि पुढच्या एपिसोडमध्ये अजून काही ट्विस्ट येणार आहेत ते येत्या एपिसोडमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मित्रांनो, हे सगळं होत असताना आता अर्जुन सायली एवढ्या संकटातून म्हणजेच बाहेर पडून येऊन नंतर आता कुठेतरी महिपतचा चेहरा म्हणजे सिरियलला एक म्हणतात ना की एक छान असं वळण आपल्याला आलेलं दिसून येत आहे. आणि त्या वळणामुळेच की काय आता सिरियलला एक नवीन वळण येऊन आता अनेक सस्पेन्स जे सिक्रेट म्हणून राहिलेले होते ते आता सिक्रेट न राहता आता सर्वांसमोर त्या रहस्यांचा उलगडा होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि खरं तर प्रेक्षकांना याच गोष्टीची आतुरता होती की कधी एकदा हा सगळा जो काही गेम आहे महिपतचा, साक्षीचा किंवा प्रियाचा, त्या नागराजचा, तो सगळ्यांसमोर येऊन या सगळ्यातून सुटका होऊन सायली आणि अर्जुनचं एक असं वेगळं नातं आणि एक वेगळं प्रेमाचं नातं हे सगळ्यांसमोर यावं अशी सर्वांची प्रेक्षकांची अपेक्षा आहे. आणि खरं तर त्या दिवसाची किंवा त्या एका वळणाची, त्या नवीन वळणाची सुरुवात ही आजपासून सुरू होते की काय इतक्या महिन्यांपासून असं वाटायला लागले. तर मला एवढंच वाटते की आता आपण काहीतरी असे हवेत बाण मारण्यापेक्षा पुढील येत्या एपिसोडमध्ये नक्की काय होणार आहे याची आपण आतुरतेने वाट पाहू. आणि ती एक मजा असते ना म्हणजे वाट पाहण्यात की नक्की काय होणार आहे. आता सिरियलला आपल्या जीवनाचा एक आपण भाग समजतो किंवा आपण एक आवडीने बघतो की अरे उद्या काय होणार आहे, उद्या काय होणार आहे. परंतु जर ते सगळं उद्याचं आजच तुम्हाला समजलं तर ती उद्याची मजा ही तुम्हाला म्हणतात ना की दररोज अशी मिळणार नाही आहे. दररोज एक तुम्हाला एक वेगळा आनंद आहे वाट पाहण्यात. तसा आपण या गोष्टीचं देखील वाट पाहू की नक्की पुढच्या एपिसोडमध्ये खरंच किल्लेदार हा अर्जुनसोबत असणार आहे. प्रिया, साक्षी आणि चैतन्य आता यांची नेक्स्ट स्टेप काय राहणार आहे आणि अर्जुन आणि सायली या सगळ्यातून मधुभाऊंना कसं सोडवणार आहेत. आता मधुभाऊंचा विषय बोलायला गेला तर मधुभाऊंचा विषय हा काही दिवस तुम्ही पाहत असाल की डोळ्यांसमोरच नाही, कारण आता महिपतचा विषय चालू झाला होता, अर्जुनच्या वडिलांना अडकवण्यात आलेलं होतं, तो विषय चालू होता. आणि आता या गोष्टींमुळे अर्जुन आणि सायली हे महिपतमध्ये गुंतलेले होते. मात्र मधुभाऊंच्या सुटकेचं काय आणि मधुभाऊंच्या सुटकेनंतर देखील तन्वीचं खरं सत्य म्हणजे तन्वी नक्की कोण आहे, प्रतिमा कुठे गेली आहे किंवा प्रतिमाबद्दल पण देखील आता मित्रांनो इथे काही दाखवण्यात आलेलं नाही आहे. तर तिला काय दाखवत नाही आहेत किंवा असे जे काही पॉईंट्स आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहेत ते काहीच दिवसात आपल्या समोर येणार आहेत. तर आपण पाहत राहूयात ठरलं तर मग. आणि तुमच्या मनात जर काही कमेंट असेल, वाईट असेल, चांगले असतील, त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. कसं आहे, रिव्ह्यू हा फक्त एक माणूस देत नसतो, तर प्रत्येकाच्या मनातला एक रिव्ह्यू असतो. चांगले पॉईंट्स असतात, वाईट पॉईंट्स असतात. आज सर्वांना खरं तर आनंद झाला असेल हा एपिसोड पाहून, कारण महिपतचा चेहरा, खरा चेहरा खरं सांगायचं झालं तर म्हणजेच खोटा आणि खरा, म्हणजे खरा चेहरा समोर आला आहे पण खोटं समोर आलं आहे आणि खोटं समोर आलं आणि त्यामुळेच आजच्या एपिसोडला एक रंगतदार असा म्हणतात ना टचअप आलेला आहे. आणि त्या टचअपसोबत आपण आता या रिव्ह्यूचा शेवट करूयात आणि पाहत राहूयात ठरलं तर मग.